जय हिंद विद्यार्थ्यांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच कंबाईंड PSI STI ASO व MPSC अंतर्गत क्लरिकलची ग्रुप सी आणि डी या एक्झामसाठी लागणारी बुक लिस्ट समजून घेणार आहे। बघा, एक महत्त्वाची गोष्ट, राज्यसेवा जे पूर्व परीक्षा असते त्यामध्ये जसे हिस्ट्रीच्या विषयाबद्दल आपण विचार केला तर हिस्ट्रीचे एन्शियंट आणि मिडवल म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन याबद्दलचा पण तुम्हाला सिलेबसमध्ये उल्लेख केलेला आहे, पण कंबाईनमध्ये तो उल्लेख नाही आहे। तर तुम्हाला कंबाईनमध्ये सिलेबसमध्ये जे डेटा दिला आहे त्यासाठी जे बुक्स लिस्ट आहे ते सेम राहणार राज्यसेवेची, फक्त जो सिलेबस नाही आहे तो सिलेबसची पुस्तकं तुम्हाला रीड करावी लागणार नाही आहे, बाकी सेम सिलेबस आणि सेम बुक्स तुम्हाला यूज करायची आहे। तर चला तर आपण आता आपल्या बुक लिस्टकडे वळू राज्यसेवेच्या कंबाईंड PSI STI ASO च्या। तर बघा, इथे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी लागणारी इथे पुस्तकं दिलेली आहे आणि ते पुस्तकं कुठले आहेत ते आपण आता समजून घेणार आहे। बघा, सर्वप्रथम आपण एका विषयाला जाऊ। सर्वप्रथम इथे इतिहासाचे हिस्ट्रीचे पुस्तक दिलेले आहे, तर हिस्ट्रीच्या बुक बद्दल आपण समजून घेऊ। बघा, आता हिस्ट्रीसाठी कुठले कुठले बुक तुम्हाला गरजेचे आहे किंवा इम्पॉर्टंट आहे। यामध्ये बघा, हिस्ट्रीमध्ये 3 पार्ट पडतात, एक असतो एन्शियंट आणि मिडवल। बघा, पहिला असतो एन्शियंट आणि दुसरा असतो मिडवल। तर एन्शियंट म्हणजे ज्याला प्राचीन इतिहास म्हणतो, मिडवल त्याला आपण मध्ययुगीन इतिहास म्हणतो। तर एन्शियंट आणि मिडवलसाठी तुम्हाला एकच बुक्स वापरायचं आहे, एकसारखेच बुक असतो। त्यामध्ये NCERT किंवा स्टेट बोर्ड, त्यामध्ये नवे आणि जुने। बघा, स्टेट बोर्डची दोन्ही प्रणाली आली आहे, एका नवीन आणि काय ओल्ड। तर जे ओल्ड बुक आहे ते पण तुम्ही रेफर करू शकता, पण जे नवीन बुक्स लिस्ट आली आहे ते बेटर आहे। मला असं वाटते की जे बेटर राहील तुमच्यासाठी, तर न्यू बुक तुम्हाला वाचायची आहे म्हणजे वाचायची आहे, कारण की त्यामध्ये खूप डेटा जो आहे त्यांनी एक्स्ट्रा ऍड केलेला आहे, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत। त्यानंतर लुसेंटचं जीकेचं जे पुस्तक राहते, बुक राहते, ते एन्शियंट आणि मिडवलसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की NCERT मधले बरेच कन्सेप्ट या लुसेंटच्या बुकमध्ये त्यांनी क्लिअर करून दिलेले आहेत, तिथे मेन्शन केलेले आहे। आणि युनिकचे किंवा एक युनिकचे पुस्तक आहे एन्शियंटसाठी, समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता। तर एन्शियंट आणि मिडवलसाठी तुम्हाला फक्त जे इथे दिलेलं आहे तेवढा सिलेबस कव्हर करायचा आहे, त्यापेक्षा एक्स्ट्रा वाचू नका, कारण की यापैकी ही कोणतीही एकच वापरा असे त्यांनी म्हटलेलं आहे। आणि प्रोडक्टिव्ह विषय आहे। बघा, हा सब्जेक्ट जो आहे प्रोडक्टिव्ह विषय नाही आहे, यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळणार नाही आहे, त्यामुळे जास्त रेफर केल्यापेक्षा एकच बुक्स वाचा। मला तर वाटते स्टेट बोर्ड बेस्ट राहील। स्टेट बोर्ड आणि क्लासेसच्या नोट्स जर असेल तुमच्याकडे किंवा लुसेंटचं जीकेचं बुक असेल तर एकदम बेटर आहे, त्यापेक्षा जास्त तुम्ही वाचून काही अर्थ नाही आहे। त्यानंतर आधुनिक भारताकडे जर आपण वळलो तर आधुनिक भारतामध्ये तुमच्या इथे लक्षात येईल ग्रोवर आणि बेलेकर हे पुस्तक तुम्हाला वाचावं लागते, हे रेफरन्स बुक म्हणून खूप महत्त्वाचं आहे। किंवा मग समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे। तर आधुनिक हा सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण की आधुनिक जे आहे तुम्हाला PSI STI ASO याला पण आहेच, म्हणजे कंबाईनला आहे। आणि हे जे वरचं होतं जे एन्शियंट आणि मिडवल होतं हे फक्त राज्यसेवेला होतं। तर इथे जे मुलं ग्रुप सी आणि डी साठी तयारी करत आहे, सोबत कंबाईंड PSI STI साठी तयारी करत आहे, त्यांना हे आधुनिकचं महत्त्व जास्त असल्यामुळे तुम्ही आधुनिकसाठी ग्रोवर आणि बेलेकर आणि समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचू शकता। त्यानंतर तिसरं बघा, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रासाठी कुठलं इतिहासाचं पुस्तक वाचायचं, बरेच विद्यार्थी मला विचारतात। त्यामध्ये आहे अनिल कठारे सर, ठीक आहे, इथं कठारे झालंय पण कठारेच आहे त्याचा उल्लेख, ते अनिल कठारे सरांचं जे पुस्तक आहे हिस्ट्रीचं ते। आणि 11वीचा इतिहास, 11वीचं ओल्ड जे बुक होतं ना ते खूप महत्त्वाचं होतं, ओल्ड बुक बद्दल बोलत आहे। स्टेट बोर्डची पुस्तकं बाकी तुम्हाला स्टेट बोर्डची वाचावं लागणार आहे महाराष्ट्रामधले, ते तर राहील। आणि प्रिलिमला फक्त 11वीचं पुस्तक पुरेसं आहे आणि अनिल कठारे सरांच्या नोट्स खूप महत्त्वाच्या आहे। मेन्सला तर तुम्हाला कठारे मस्ट वाचावंच लागेल, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा। तर हे झालं इतिहासाबद्दलचा सिलेबस आपला। त्यानंतर आपण इतिहास नंतरचा नेक्स्ट सब्जेक्ट घेऊ, तो आहे जॉग्राफी। तर जॉग्राफी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आहे। तर जॉग्राफीमध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड ओल्ड अँड न्यू हे मस्ट आहे, हे वाचावंच लागणार आहे, लक्षात ठेवा। आणि विशेषतः तुम्हाला 10वी आणि 11वीचं पण स्टेट बोर्ड वाचावं लागणार आहे, ओके। त्यानंतर NCERT 11 चं बुक तुम्हाला वाचावं लागेल, 11 स्टँडर्डचं, त्यामध्ये बराच महत्त्वाचा डेटा दिलाय। आणि सौदी सरांचं भूगोल पर्यावरणचं बुक आहे। त्यानंतर दीपस्तंभ भारताचे व महाराष्ट्राचे पुस्तक हे मस्ट आहे, तर हे पण पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे। आणि सौदी सरांचे भूगोल आणि पर्यावरण, कारण की सौदी सरांचं हे रेफरन्स बुक आहे, त्या रेफरन्स बुकवरूनच अदर बुक्स मोस्टली तयार केले जातात, तर त्यामधून बरेच तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये मिळतात। त्यानंतर हा झाला जॉग्राफीचा। बघा, जॉग्राफीमध्ये कमीत कमी पुस्तकं तुम्हाला रीड करायची आहे, पण मॅक्झिमम मार्क घ्यायचे आहे, आणि स्टेट बोर्ड तर खूप मस्ट आहे। त्यानंतर नेक्स्ट बघू आपण, तिथे बघा पर्यावरण। तर पर्यावरण हा जॉग्राफीचाच एक पार्ट येतो, त्यामध्ये डॉक्टर तुषार घोरपडे सर किंवा शंकर IAS किंवा स्टेट बोर्ड यांच्या नोट्स तुम्ही जर वाचल्या तर तुमचं 100% काम होऊन जाते। स्टेट बोर्ड तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला बऱ्याच न्यू डेटा त्यामध्ये मिळेल, तर पर्यावरणासाठी पण स्टेट बोर्ड खूप मस्ट आहे। तर त्यानंतर बघा सामान्य विज्ञान, तर सामान्य विज्ञान हा टॉपिक सध्याच्या लेवलला खूप इम्पॉर्टंट झालेला आहे, तर त्यामध्ये स्टेट बोर्ड तुम्हाला नवे
मस्ट वाचायचीच आहे, शक्य असल्यास जुने सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर सचिन भस्के सरांच्या एक बुक आहे किंवा इतर कोणतेही तुम्ही एक पुस्तक वाचू शकता, असं काही नाही. सचिन भस्के सरांचं 2-3 सरांचे बुक्स आहे, तर तुम्ही त्यातलं कुठलं पण एकच वाचायचं आहे. त्यानंतर फक्त हायलाइट केलेले पॉईंट्स आणि चार्ट्स तुम्ही त्यामधले यूज करू शकता. आणि लुसेंटचं जीकेचं बुक येते सायन्स सेक्शनमध्ये, तर ते सर्वात बेस्ट आहे, कारण की त्यामध्ये एनसीईआरटी मधला जो डेटा आहे ना तो तसच्या तसाच त्यामध्ये मेन्शन केलेला आहे. तर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे लुसेंट जीकेचं. तर ते झालं शक्य तर ते वाचा. त्यामध्ये क्वेश्चन पण दिलेले आहे लुसेंटच्या जीके मध्ये. बघा हे लक्षात ठेवा, त्यामधले जे क्वेश्चन्स आहे ते तुम्ही क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करू शकता. आणि ते क्वेश्चन मध्ये बरेच क्वेश्चन एमपीएससीनी गेल्या काही एक्झाम मध्ये रिपीट केलेले आहे, हे पण एक महत्त्वाची बाब आहे. तर सामान्य विज्ञानासाठी तुम्ही ते लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट जो आहे पॉलिटी बद्दल तर तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये. तुम्हाला सर्वांना माहित आहे लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सर. तर जे राज्यसेवेचा डीपली अभ्यास करत आहे त्यांनी लक्ष्मीकांत घेतलं चालेल, किंवा मग कोळंबे सरांचं पुस्तक हे मस्ट आणि बेटर पुस्तक आहे मला असं वाटते. कारण की आपला ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे. युपीएससी करणाऱ्यांसाठी लक्ष्मीकांत कंपल्सरी आहे, बट जे मुलं एमपीएससी करत आहे, कारण की क्वेश्चन येते आणि त्यावर 4 ऑप्शन येतात, सो आपल्याला त्या दृष्टिकोनातून पाहता कोळंबे सरांचं पुस्तक जे आहे ते बेटर आहे, बेस्ट आहे मी तर म्हणेल. तर काही प्रॉब्लेम नाही आहे कोळंबे सरांचं पुस्तक घेतलं तर. त्यानंतर इकॉनॉमिक्स, तर 2 पैकी कुठलं पण एक घ्या, लक्षात घ्या. पॉलिटीसाठी कुठलं पण एक, 2 बुक घ्यायची काही आवश्यकता नाही आहे, फक्त एकच बुक वापरायचं आपल्याला. त्यानंतर इकॉनॉमिक्स, तर इकॉनॉमिक्ससाठी बघून घेऊ आपण. तर इकॉनॉमिक्ससाठी कोळंबे सर किंवा देसले, तर कोळंबे सरांचं एक पुस्तक येते किंवा देसलेचं पार्ट 1 येते. तर दोन्ही पण खूप जोरदार आहे, कुठलं पण एक ठेवा. परत सांगतोय, कोणतं एकच वाचायचे आहे, जे आधी वाचले तेच कंटिन्यू ठेवायचे आहे. जर तुमच्याकडे कोळंबे सरांचं असेल तर कोळंबे सरांचं ठेवा, देसलेचं वाचलं असेल तर देसलेचं ठेवा. आणि पण देसलेचं जे सेकंड डेव्हलपमेंट पार्ट 2 आहे ना ते कंपल्सरी घ्यावं लागते. पण यामध्ये जे 3 चॅप्टर आहे, मुख्यतः चॅप्टर 1 विकास विषयक आहे, दुसरा लोकसंख्या विषयक आणि तिसरा शाश्वत विकास आहे. तर शाश्वत विकासावर खूप, कारण की हा जो सेकंड पार्ट आहे हा मोस्टली राज्यसेवेच्या प्रिलिमला येते, ठीक आहे. त्यामुळे शाश्वत विकासावर मोस्टली क्वेश्चन देसले सरांच्या पार्ट 2 डेव्हलपमेंट मधून येतात. तर हे न वाचता पेपरला जाणं म्हणजे खूप मोठी घोडचूक आहे. तर सर्वांनी हे जो सेकंड बुक आहे देसले सरांचं ते रीड करणं मस्ट आहे. त्यामधले हे जे दिलेले 3 पॉईंट आहेत ते. तर इकॉनॉमिक्ससाठी कुठलं पण एक पुस्तक, फक्त पार्ट 2 देसलेचा ते कंपल्सरी आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू करंट अफेअर. पण करंट अफेअर मध्ये मोस्टली जे मॅगझिन्स असतात ते मॅगझिन्स वाचल्याचं चांगलंच आहे, रिवाइज करणं. रोजचा न्यूजपेपर तर तुम्हाला रीड करायचाच आहे, न्यूजपेपर बद्दल तर काही विषय नाही आहे. त्यानंतर कुठलाही एक बुक घेऊ शकता तुम्ही, एक तर अभिनव प्रकाशनचं घेऊ शकता, एक सिम्प्लिफाईड. माझ्या मते जर मी तुम्हाला रेफर करेल तर अभिनव आधी चांगलं होतं, आता पण छान आहे. सिम्प्लिफाईड त्यापेक्षा बेटर आहे, कारण की डायग्रामॅटिकली त्यामध्ये काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. दोन्ही आपापल्या लेवलवर बेस्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कुठला पण यूज करू शकता. तर 2 पैकी एकच घ्यायचं आहे, पण 2 पैकी कुठलं पण एक तुम्ही घेऊन करंट अफेअरचा सेक्शन इझिली क्रॅक करू शकता. आणि करंट अफेअर जो टॉपिक आहे यावर कुठले पण क्वेश्चन विचारू शकतात, त्यामुळे आपल्याला थोडा डेटा जास्त वाचावा लागतो. तर हा पण एवढा प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट नाही आहे. बघा आता समोर जाऊ आपण, प्रिलिम्स. तर हे झाले सर्व जीएसचे सब्जेक्ट. आता प्रिलिम्स मध्ये जे सीसॅटचा टॉपिक येतो, तो सीसॅट मध्ये आपल्याला काय वाचावं लागते राज्यसेवेमध्ये, तो जुन्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवणे, हे खूप महत्वाचं आहे. क्लासेसच्या टेस्ट वेळ लावून सोडवणे, मॅथ रिझनिंग येत नसले तर जो अवघड टॉपिक आहे तुमच्याकडे, जो अवघड टॉपिक आहे त्याला नियमित प्रॅक्टिस करा, त्याचा सराव करा, तुम्हाला येऊन जाईल. RS अग्रवाल किंवा फिरोज पठाण सरांचे पुस्तकं तुम्ही वापरू शकता. त्यानंतर नियमित जर सराव केला, कॉम्प्रिहेन्शन आणि मॅथ आणि रिझनिंग यापैकी जो एफर्ट एरिया आहे तुमचा, चांगल्यापैकी तुम्ही कॉम्प्रिहेन्शन करू शकता की मॅथ आणि रिझनिंग. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला पॅसेज सॉल्व्ह करावं लागते, 50 क्वेश्चन असतात पॅसेजवर, 10 पॅसेजवर. आणि मॅथ आणि रिझनिंग तुमचा कोणता बेटर आहे, त्यामध्ये तुम्ही कोणत्याच्यात चांगले आहे ते एक चूज करा आणि त्यावर जास्त मेहनत घ्या. ओके, आणि एक प्लॅन ठेवा तर त्यानुसार. तर प्रिलिम्स सीसॅटचा हा सिलेबस राहतो. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंटकडे जर गेलो तर बघा इथे, एक सेकंड मी थोडं याला इकडे घेऊन घेतो. ओके, बघा इथे तुमच्या लक्षात येईल प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आणि मर्यादा असणारे सब्जेक्ट इथे आपण दिलेले आहे. जे प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आहे त्यामध्ये जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे 3 सब्जेक्ट खूप प्रोडक्टिव्ह आहे. आता हे 3 सब्जेक्ट प्रोडक्टिव्ह याचा अर्थ काय होते बघा. प्रोडक्टिव्ह म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन या 3 टॉपिकवर मिळणार आहे, इन द सेन्स. ओके, त्या 50 पैकी जवळपास 40 प्रश्न तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस जास्त आहे. मॅक्स टू मॅक्स चान्सेस आहे की तुमचे ॲक्युरेसी जास्त राहील या टॉपिकमध्ये, या 3 मध्ये. आणि मर्यादा असणाऱ्या सब्जेक्टमध्ये हिस्ट्री आहे, सायन्स, करंट अफेअर,
तर या टॉपिकमध्ये तुम्हाला मार्क मिळूही शकतात आणि मिळू नाही पण शकत. 50-50 चान्सेस आहे. जर इझी पेपर आला, सर्व गोष्टी इझी असल्या तर तुम्हाला 50% चान्स आहे की यामध्ये मार्क मिळेल. होऊ शकते तुम्हाला 80-90 पर्यंत पण जाऊ शकतात. डिपेंड करेल त्या वर्षाचा आलेला पेपरवर. पण हे प्रोडक्टिव्ह नसणारे सब्जेक्ट आहे, मर्यादा असणारे सब्जेक्ट आहे. यामध्ये तुम्ही जास्त मेहनत घेऊन कमी मार्क मिळू शकता, पण इथं जास्त मेहनत घेऊन तुम्ही जास्तच मार्क मिळू शकता. ॲक्युरेसी तुम्ही इथं वाढवू शकता. म्हणून हे 3 टॉपिक खूप महत्त्वाचे आहे, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. मी थोडंसं त्याला करंट सोबत पण जोडतो. करंट पण तुम्ही इकडे टाकू शकता, पण करंटला तुम्हाला मग सोबत चालवून ठेवावं लागेल. रोज कंटिन्यू करंटची जर तुम्ही न्यूजपेपर रिडिंग केलं असेल, मॅगझिन रिडिंग केलं असेल तर तुम्हाला करंटमध्ये पण मार्क मिळू शकते. करंट पण तुमचा प्रोडक्टिव्ह होऊ शकतो. तर तुम्हाला पण माहिती आहे एमपीएससी मध्ये 55% जर तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही कुठलीही एक्झाम क्रॅक केली समजून जा. आणि 55% वरच तुमचा मेन्सचा पण रिझल्ट लागतो, मेन्स एक्झामिनेशनचा. तर त्यामुळे तुमचं सिलेक्शन पण 55% आहे. त्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मला असं वाटते की मोस्टली जे मी आता सध्या तुम्हाला सिलेबस सांगितले, आपलं बुक लिस्ट सांगितले, त्या बुक लिस्टला आणि याच्या आधी आपण राज्यसेवेच्या आणि कंबाईनचा सिलेबसचं पण लेक्चर पार्ट बनवलेले आहे, ते पण तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये सिलेबस प्रॉपर बनवून सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये जे सिलेबस दिला आहे त्यानुसार जर ही बुक लिस्ट फॉलो केली तर तुमचा 100% रिझल्ट येईल. तर तुम्हाला बुक लिस्ट समजली असेल. आणि यानंतर पण आपण बाकीचे जे सिलेबस आहे फॉरेस्टचे, त्यानंतर अदर एक्झामिनेशनचे, कृषी विभागामधले जे पेपर्स होतात त्याचे सर्वांचे सिलेबस घेणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा जर तुम्हाला अशीच व्हिडिओ लागत असेल तर समोर पण, आणि चॅनलला बनवून राहा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.